नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. तर काही लोक खूप ट्रोल करायला लागलेत आणि काही लोकांचा प्रश्न आहे की माझ्या नवऱ्याने तुझ्या नवऱ्याने तुला सोडलं का? तर पहिली गोष्ट म्हणजे मी कुणाचे 5-50 घेतले नाही आहेत आणि खालीनाने घेतले असतील तर आम्ही कुणाचे 5-50 ठेवत पण नाही, पहिली गोष्ट. बरं का? आणि कुणाच्या जीवावरती मी जगत नाही आहे की कुणी पण यावं, फेक आयड्या काढाव्या आणि बोलावं इथं आम्हाला येऊन. आज किती दिवस झाले की अशा फेक आयड्या काढतायत. आत्ताच एक कुत्रा आला होता. तर माझा मुलगा आत्ता म्हणजे नाही का ट्युशनला चालला आहे, 2:30 वाजले. आता 2:30 वाजता ट्युशनला जाणार आहे. तो मला म्हणतो पावडर नाही का, पावडर त्या डब्यात होती, लहान मुलांची असते ना पावडर छोट्याशा डब्यात. तर मी त्या डब्यात खूप पावडर होती. ते म्हटलं ती लावू नको, दुसरी पावडर लाव. तर त्याने एवढी वाईट कमेंट्स केली त्या माणसाने, बरं का. त्या माणसाने एवढी वाईट कमेंट्स केली. पण काय गरज आहे? म्हणजे साधं मुलांना पण बोलायचं नाही आहे का? साधं मुलांना पण बोलून देत नाही तुम्ही, हां. आणि एक नालायक म्हणतो की मी माझा दम दाखवू का तुला? अरे तुला दमच दाखवायचा असेल ना भाडका, तू स्वतःच तुझ्या आई बहिणीला घेऊन झोप तिकडं आणि तिच्याजवळ दम दाखव, तुझं दम किती आहे तुझ्यात तो. समजलंस ना? अरे तो दम आहे ना, तो असा आहे ना, तो असंच पडणार आहे काही दिवसाने. असा आहे ना, तो असंच पडणार आहे, त्याच्यावरती अहंकार करतोस ना एवढा. अरे परस्त्री स्त्रीची इज्जत करायची शिक. छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द काय? परस्त्री मातेप्रमाणे. भाडकावानो, हां. अरे तुम्ही घरच्या लेडीजची इज्जत करू शकता, स्वतःची आई पण, बहीण पण, तुमची बायको, तुम्ही ज्या मुलाला जन्म देता ती एक मुलगी, एक स्त्रीच आहे. आणि ज्याने तुला जन्म दिला तुम्हाला, ती पण एक स्त्रीच आहे. तर माझा अपमान न करून, मला न वाईट बोलता तुम्ही तुमच्या घरच्यांना बोलताय. एवढं लक्षात ठेवा, एवढं विसरू नका. तुम्ही तुमची पायरी ओलांडताय. समजलं ना? तुम्हाला वाटतं फक्त पुढे बसते तीच फक्त एक स्त्री आहे. नाही रे, हे जगात अनेक स्त्री आहेत. आणि अशा स्त्रिया बघ, त्यांनी काय काय करून दाखवलं आहे आणि कसे कसे घडवलं आहे. ती पण एक स्त्रीच आहे. तुम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात घेऊन दुनिया दाखवणारी, तुम्हाला बोलायला चालायला शिकवणारी, ती पण एक स्त्रीच आहे. आणि ज्या लग्नासाठी तुमचं लग्न जळत नाही ना, त्या लग्नासाठी तुम्ही मुली शोधता ना, ती पण एक स्त्रीच आहे. स्त्री शोधता ना लग्नासाठी, कुत्र्यानो, आणि त्या स्त्रीवरती तुम्ही चिखल उही करता, फेकता. लाज वाटते का तुम्हाला? जनाची नाही मानाची तरी. हां, काय कमेंट्स करता, काय बोलता, हां. एवढी तुम्हाला सांगते, माझ्या भावानं बहिणीनं, माझे सोशल मीडियावरती खूप चांगले लोक पण आहेत. माझे चांगले भाऊ मला सपोर्ट पण करतात. माझे काका, मामा, मावश्या, आज्या, माझे भाऊ, माझ्या बहिणी खूप छान सपोर्ट करतात मला सोशल मीडियावरती. एका दोघांच्या ह्याच्याने मला काहीच फरक पडत नाही, बरं का. 4 लोक की नाही असं ना, पण ते चांगली. पण मी कधी आत्तापर्यंत माहेरच्या लोकांचं किंवा सासरच्या लोकांकडून कसलीच 1 रुपयाची अपेक्षा केली नाही आहे. माझा नवरा चांगला कमवत आहे, समजलं ना. याच्या अगोदर मी पण कमवत होते, कारण की आता माझी मजबुरी आहे, माझी मुलगी छोटी आहे. पण आम्ही कोणाकडून हात पसरायला जात नाही आहे. उलट आम्ही दिलेले आहेत काही लोकांना पैसे. आम्ही स्वतः दागिने ठेवून पैसे दिलेले आहेत. त्याच लोकांनी आज आम्हाला एवढं डुबवलं आहे. पण आज नाही उद्या ती व्यक्ती डुबणारच. ज्यांनी खड्डा काढला आहे दुसऱ्यांना खोदला आहे ना, ती जाणारच, बरं का. तुम्हाला तर माहिती आहे, आपण कुठलाही विषय घेतला तर विषयाला फाके फुटत जातात. मी कुणाचाही विषय घेत पण नाही आणि कुणाला बोलत पण नाही. मला काहीच घेणं नाही. पण फक्त मी आहे ना, फक्त माझ्या मुलांचं भवितव्य बघायचं आहे आणि फक्त माझ्या मुलांचा विचार करते मी. बाकी दुसरा कसला विचार करत नाही. आणि माझा नवरा कुठे आहे, काय आहे? जसे तुमचे नवरे जसे जॉबला असतात, तुमच्या बायका जसे जॉबला जातात, तसं माझा नवरा जॉबला आहे. आणि आम्ही जाणारच आहे तर थोड्या दिवसात तिथं. काही कारणं असतात, त्याच्यासाठी थांबावं लागतं. संसारासाठी, मुलांसाठी लांब थांबावं लागतो, समजलं ना. पण त्यांनी काय कायमचं आम्ही लांब राहणार नाही आहेत. जवळ तर जाणारच ना आम्ही, आज नाही उद्या, हां. आणि मी माझ्या मिस्टरांच्या आम्ही राहणारच. आम्ही 1 वर्षभर इथे फक्त राहायचं आहे आम्हाला. पुढच्या वर्षी आम्ही जाणारच आहे. आणि जे आम्ही काय आहे ना, ते माझ्या नवऱ्याच्या जीवावरती आहे. जे काय आहे ना, माझ्या नवऱ्याच्या जीवावरती आहे.
दुसऱ्या कोणाच्या जीवावर नाही आम्ही. माझा नवरा कमवतो आहे तेव्हा आमचं घरबीर चालतं आहे, माझ्या मुलांचं शिक्षण पाणी कोणी देत नाही आम्हाला. आज माझ्या मुलाचं एवढं डोनेशन, एवढी फी आहे, ती काही कोणाच्या 100 रुपयाने घे, 50 रुपयाने 20 रुपयाने होत नाही तेवढं, समजलं ना. आणि कोण करत पण नाही एवढं सुपरचॅट किंवा काय. त्या दिवशी पण एक नालायक आला होता, सुपरचॅटची भीक मागते. अरे प्रत्येकाचं चॅनल आहे, प्रत्येकजणांनी यूट्यूबकडून तो ऑप्शन आहे, यूट्यूबकडून तो ऑप्शन आहे बरं का सुपरचॅटचं. कोणी कुठली लेडीज किंवा कुठली ताई किंवा कुठला दादा भीक मागत नाही, तो सुपरचॅटचा ऑप्शन इकडून आहे, यूट्यूबकडून. भीक मागायची गरजच काय आहे. तेवढ्या 20 रुपयासाठी आणि 10 रुपयावरती कोणाचं घरदार चालत नसतं. त्यामुळे विचार करून कमेंट्स करत जा. आणि काय बोलतो आपण काय नाही ते विचार करा. एखाद्या लेडीजला मुद्दामून फेक आयडिया काढून ट्रोल करायचा प्रयत्न करू नका. तुमच्या पण घरी आई बहिणी आहेत, हे विसरू नका बरं का. तुम्ही ना तुमचा विचार कमी आणि माझा विचार जास्त करता. मला तुम्ही पुढं जाण्यासाठी वाट दाखवता, रस्ता दाखवताय. तुमच्या वाईट कमेंट्सने ना तुम्ही मला पुढे जायचा रस्ता दाखवता, समजलं का. मागे येण्याचं नाही, पुढे जायचं. आणि तुम्ही स्वतः मागे येता, कारण की तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही, तुमची लायकीच नाही तेवढी आमची बरोबरी करण्याची. जे वाईट कमेंट्स करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जे वाईट कमेंट्स करतायत, मला आत्ता हल्ली आले वाईट कमेंट्स करायला लागले, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मी किती जणांचं स्क्रीनशॉट मारून घेऊ, किती जणांचं स्क्रीनशॉट मारून घ्यायचं. आणि आता अशा बऱ्याच जणांचे स्क्रीनशॉट मारून मी व्हिडिओ टाकलेले आहेत. किती जणांचं स्क्रीनशॉट घ्यायचं. तर मला जे वाईट बोलतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. धन्यवाद.